एक गोष्ट सांगू का? पण हसायचं नाही हा. बोल ना. मी पण मोजे आणि कानटोपी विणायला लागले. हो हो म्हणजे तिला सांगितलं नाहीस तू? अगं ताई स्वतःचे धुनकीत आहेत. गोड बातमी कळल्यावर ना आमच्या अशा मनमोकळ्या गप्पाच झाल्या नाही. पण माझ्याकडनं मात्र सगळे लाड पुरवून घेतात हा बाईसाहेब तुमच्या. हो नाही म्हणजे अजिबात कसलीही कुरकुर करत नाही ग. सगळं सगळं म्हणजे थोडा त्रास होतो तिला, मळमळत कसं तरी होतं. गुणी आहे ग माझं हे बाळ. झालं. आता तुम्ही एकमेकींसमोर मला गुणी म्हणा, म्हणजे मग मला बरंच वागावं लागतं, चांगलंच वागावं लागतं ना. तर काय करणार? तू जरा इथे, मला तुझ्याशी बोलायचं. काय ताडे बोल ना. ममा मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना ममा प्लीज प्लीज. अशी सावकाश. बोला. ओम घाई करतो असं वाटत नाहीये तुला? कसली? प्रोडक्ट लॉन्च करायची. हे असं घाई घाई प्रोडक्ट लॉन्च करतात का बाजारात, मार्केटमध्ये? आणि हे प्रोडक्ट प्रेग्नंट बायकांसाठी असा दावा करतोय आपण. ते घेऊन बायकांना काही झालं तर? असं काय होणार? हे बघ, आपण उत्तम दर्जाचे लाडू मार्केटमध्ये आणतोय, घरगुती आणि पौष्टिक, आणि ते पण योग्य माणसाचा सल्ला घेऊन बनवले. ममा इतकी वर्ष बिझनेस करतोय आपण. तू सुरू केला असा बिझनेस, तुला स्ट्रॅटेजीज माहिती नाही आहेत का बिझनेसच्या? आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतोय त्याचा आधी मार्केट अनालिसिस, किती गरज आहे त्या प्रोडक्टची, किती खप होणार आहे, आपल्या कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या ब्रँडचा खप किती आहे, लॉस आणि प्रॉफिटची गणितं आधी मांडायची असतात. एक मिनिट. हे जे प्रोडक्ट आहे ना, त्याच्यात ओम प्रॉफिट आणि लॉस बघत नाहीये, त्याच्यामध्ये त्याचे इमोशन्स दडलेले आहेत. आणि इथे चुकतोय तो. बिझनेस कधी इमोशनल होऊन करायचा नसतो, प्रॅक्टिकली करायचा असतो. तर उद्या या लाडवांमुळे खानविलकरांचं नाव खराब झालं, काय करणार? असं नाही होणार ग. मालविका, शकू, प्रोडक्ट लॉन्चच्या आधी जे जे नियम आहेत ना ते सगळे आपण पाळतोय. आता नलू आहे ना आपल्या बरोबर, मग कशाला काळजी करतेस? हे बघताय, तू आता उगाच टेन्शन घेऊ नको. मालविका ताई, तुम्ही प्लीज राग मानून घेऊ नका. त्या बोलून गेल्या, पण त्यांच्या मनात असं काहीच नव्हतं. तुम्ही उगा please राग- शकू मावशीची वकिली करायला येऊ नकोस. आणि एक मी काही तुझ्या बाळावर टपलेलं नाही. तुला एक बाळ होऊ दे, 10 बाळ होऊ दे, त्यांना 100 बाळ होऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू आणि तुझं बाळ गेला खड्ड्यात. मम्मा मला जे बोलली ते बोल. उगाच मनाचा मोठेपणा दाखवायला यायचं नाही. इनफॅक्ट तुला आनंदच झाला असेल की जे काही बोलली त्याच्यामुळे. आणि कसला एवढा माझे का तुला? माझ्या आधी लग्न झालं याचा? माझ्या आधी आई होणार आहेस म्हणून? मी तुला एक गोष्ट सांगते का, आई व्हायला काही मोठी अक्कल लागत नाही. एक लक्षात ठेव, नशीब कर्म जसं देताना तसं हिरावूनही घेऊ शकतो. मग ते खानविलकरांचं लागलेलं नाव असू दे ना, तर तुझ्या पोटातलं बाळ असू दे. काय बोलताय तुम्ही मालविका ताई? तुम्ही माझ्या आणि तुमच्या सख्या लहान भावाच्या बाळाबद्दल बोलताय मालविका ताई? बोलतीये, काय करणार आहेस? नाही वाटत तुला? कुठल्या घराला जाऊन बोलतेस तू? आपल्या घरात येणाऱ्या बाळाबद्दल हे बोलतेस तू? आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती हो. निघ. मालविका ताई, मावशी एक मिनिट. एक मिनिट.
गेट आउट. मावशी मालविका ताई बस. त्या रागाच्या भरात बोलून गेला असतील त्यांना तुम्ही कशाला एवढं चिडताय? तुम्ही शांत व्हा ना प्लीज. हा मालविका ताई. खबरदार तिला अडवशील तर. ती तुझ्या आणि ओमच्या होणाऱ्या बाळाबद्दल बोललीये. आणि खरं तर तुझंच चुकलंय. ती वाटेल ते बोलून गेली आणि तू ऐकून घेतलंच. विटू अगं इथे का उभी आहेस? कुणाची वाट बघतेस? मालविका ताई. उशीर झालाय खरं तिला ह्याला. पण ती लहान नाहीये, येईल ती. हा चल हो. चल झालं चल. हो. काय ग शकू, मालविका दिसत नाहीये. आज जेवायचं नाही का तिला? रॉकी, हाँ कुठे आहे मालविका? मेरे को नहीं मालूम. नाही दिसली ती कुठं. मे बी मैत्रिणीकडे गेली असेल. शकू, काय विचारलं मी तुला? डॅडी तुम्हाला भाजी हवी अजून? मी आणू का काही अजून? तुम्हाला काही हवंय का? मी नको शकू, मी तुझ्याशी बोलतोय. हेलो, आ गई बेबी. मालविका ताई या ना बसा. तुम्हाला काय वाढू? मी मला माफ कर. ताई काय करताय तुम्ही? आय एम सॉरी. मला मान्य आहे माझं चुकलं, पण इतकी मोठी शिक्षा नको देऊस मामा मला प्लीज. आई काय सॉरी? काय झालं? कसली शिक्षा? ओम तू प्लीज याच्यामध्ये पडू नकोस. काय ना माझा राग अनावर झाला ना की मी वाटेल तसं बोलते. म्हणजे माझे इंटेन्शन चांगले असतात. मला जे काही सांगायचं त्यात तथ्य असतं, पण ऐकू येतात ते शब्द आणि बोचतात ते सुद्धा शब्दच. घाव घालतात ते सुद्धा शब्दच असतात. क्या हुआ? कुछ हुआ है क्या? हे सगळं काय चाललंय? मला कोणी सांगेल का? काय झालंय ना डॅडी? मी मगाशी रागाच्या भरात वाटेल ते बोलले स्वीटूला. तिला वाईट वाटलंच असणार, रागही आला असणार माझा. फक्त ती रिॲक्ट नाही झाली, मम्मा रिॲक्ट झाली. मम्मा मला वाटेल ते बोलली. हे रागाच्या भरात आमचा वाद वाढला, भांडण वाढलं आणि मग मी घरातून. तू घरातून निघून गेलीस? हो म्हणजे मी किती वाईट मुलगी असले, किती वाईट माणूस असले ना तरी मम्मानी सांगितलेलं डावलू नाही शकत ना. तिचं ऐकावंच लागेल म्हणून मग मी घरातून निघून गेले. कारण आमच्यात मोठं भांडण झालं, वाद झाले, मतभेद झाले, आरडाओरडा झाला. पण तुम्ही का वादावादी करताय? प्लीज, आता आपल्या घरात एक बाळ येणार आहे आणि त्यात स्वीटूला आनंदी राहणं गरजेचं आहे. तिला स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तिला जर स्ट्रेस आला तर त्या बाळाला त्रास होणार आहे. तुम्ही प्लीज जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा थोडे दिवस सगळ्यांनी. तुमच्यात नलिनी साळवी कोण आहे? मी आहे. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुम्ही 8 लाखाचा घोळ केल्याची तक्रार आली आहे. ओम डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट तुला सगळ्यांसमोर बाहेर सांगायची काय गरज होती? हे सगळं सांगून त्यांचं टेन्शन वाढवायची काहीच गरज नव्हती. आणि मुळात एवढं घडलंच नव्हतं काही की तू एवढा हायपर व्हावं. मला तुझी काळजी वाटते, मला तुझ्या हेल्थचं कन्सर्न आहे, बस. दॅट्स इट. मी घेतेय ना माझी काळजी. ओम ओम चल ना झोपायला. मला काम आहेत जरा. तुझा एवढ्या रात्री कसलं काम आहे? शेवटी नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय ना आपण, त्याची कामं चालू आहेत. प्रॉडक्ट सक्सेसफुल झालं पाहिजे, सो काही डिटेलिंग मध्ये मी त्याची कामं चालली आहेत.
ऐक ना, मला खूप आवडलं सरप्राईज. थँक्यू. मनापासून थँक्यू म्हणतेस का जस्ट तोंडावर बोलायला? नाही म्हणजे माझंही यात काही चुकलं असेल तर तेही सांग. मला काय वाटेल, कोणाला काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, काय काय चुकलं. सॉरी ना. ऐक ना, मला माहितीये मी खूप चिडचिड केली आणि तुला बोलले, पण खरंच सॉरी. आणि मूड स्विंग होतात ना या दिवसात, मला तसंच झालं. मला समजून घे ना प्लीज प्लीज प्लीज. चिडू नकोस ना तू एवढा. ओके. आणि हे बघ, मला एवढंच वाटत होतं की माझ्यामुळे शकू मावशी किंवा इतर कोणाला घरातल्या टेन्शन नको यायला ना, म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. खरं. चल ना झोपायला प्लीज. मला काम आहेत स्वीटू, तू जा झोप. चल ना प्लीज. मला काम आहेत स्वीटू. कुठे गेला? अजून नाही आला. ओम, ओम, ओ, कुठे गेला? भेटू. मावशी, ओम कुठे आहे? मग घरात कुठेच दिसत नाहीये तो. त्याचा लॅपटॉप पण इथे तसाच आहे. तो कुठे गेलाय? तो फॅक्टरीमध्ये गेलाय आपल्या. काहीतरी मशीन बिघडलं म्हणाला, त्याला जावं लागलं. आत्ता? कधी येईल म्हणाला? तू 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 काळजी करू नको. तू माझ्या रूम मध्ये झोपतेस का? पण फॅक्टरीमध्ये आत्ता इतक्या रात्री काय गरज होती जायची? म्हणजे त्याच्या जागी दुसरं कोणीतरी जाऊ शकलं असतं ना. आणि मुळात तो मला न सांगता का गेला? तो आला ना की त्याला विचार. हा, तू चल माझ्या रूम मध्ये झोप. नाही, पण तो इतक्या रात्री का गेला? तुला होम माहिती आहे ना. हा, आणि ते पौष्टिक लाडू आहे ना, त्या मशीनच्या बाबतीत काहीतरी बोलला तो. त्या मशीन मध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून त्याला जावं लागलं. आता लॉन्च आहे ना. तू तू काळजी करू नको, येईल तो. हा, चल चल तू तू झोप. चल. मावशी, काही टेन्शन आहे का? माझ्यापासून लपू नका. काय झालंय? कुठे गेलाय ओम? नाही बाळा, कशाला काळजी करतेस? हा, मी आहे ना. हा, काही कारण नाही. आणि मी काय लपवणार? तू उगाच काळजी करतेस. तो येईल. हा, नाही मग हो बाळा, त्या दिवसात असं होतं. जीव घाबरा गुबरा होतो, टेन्शन येतं. हे सगळं होतं या दिवसात. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला छान गरम दूध करून आणते. हा, तू माझ्या रूम मध्ये जाऊन जा. मी दूध आणते. हा? नाही, तू काळजी करू नको. मी दूध घेऊन नाही येते. मला नको. कुठे गेला ओम? काय ग, तू अजून जागी आहेस? काही झालंय का? काही होतंय का? मी लिंबू पाणी आणते. नाही. आणि आपल्या ऑफिस मध्ये पैशाची अफरातफर झाली. आणि खोरीचा आळ नलूवर आलाय ग. काय? पोलीस घेऊन गेलेत तिला. आपल्या ऑफिस मध्ये अफरातफर नलू मावशी पोलीस? हो ना ग. साधी आहे ग माझी नलू. तिला यातलं नाही काही कळत. तरी पोलीस दारात आल्यावर तिचं धावतानाच कळालं असेल ना. ऑफिस बळालं असेल ग.
नलू मावशी आपली इतकी साधी आहे. लाखाची चोरी अफरातफर बाजूला राहिली, 100 रुपये इकडे तिकडे करणार नाही ती. हो ना बघ, कुणी केलं असेल हे सगळं? मला काय माहिती कोणी केलं असेल. तुला माहित नाही म्हणजे? तू आणि ओम असताना ऑफिसमध्ये, हा, त्यालाही काही माहित नाही, तुलाही काही माहित नाही, आणि अकाउंट डिपार्टमेंट तुला रिपोर्ट करतं ना? हो मामा, काहीतरी गोंधळ झाला असेल, राहून गेलो असेल. असा कसं? इतका मोठा गोंधळ झालाय म्हणजे मधलं कोणीतरी असेल. आय लुक इन टू इट. मी बघ, एक मिनिट, तू यातलं काही स्वीटूला सांगितलं नाहीयेस? नाही नाही, तिला काही सांगायचं नाहीये. टेन्शन घेईल ती. हो तेच म्हणते, तिला काही सांगायचं नाही. करून द्यायचं. कुठे आहे ती? माझ्या खोलीत झोपायला पाठवलं तुला. तू सांगतो, मी बघते. डोंट वरी, आय लुक इन टू इट. हा, मग जरा प्लीज. आपल्या कंपनीत नलू मावशीनी 8 लाखाची चोरी म्हणजे अफरातफर केल्याचा आरोप आहे तिच्यावर. कोणीतरी कंप्लेंट केली आहे तिची. कंप्लेंट कोणी केली? कोणी केली माहिती नाही मला, पण अफरातफरीचा आरोप आहे म्हटल्यावर 3 वर्ष तरी जेल होणारच नलू मावशीला. काय रे देवा तिच्या नशिबात आहे. सॉरी स्वीटू, पण आता नलू मावशीचं काही खरं नाही असं दिसतंय. म्हणजे काय, चाळीमध्ये पोलीस आले, घरातून तिला खेचून घेऊन गेले, म्हणजे इथल्या सगळ्या लोकांसमोर नाक कापलं गेलं असणारच ना. घरातून घेऊन गेले म्हणजे हे सगळं कसं झालं, कधी झालं ताई? मला सुद्धा काही माहिती नाही ग. केला असेल घोळ कुठला तरी, नलू मावशीने घेतले असतील पैसे. आपण पण सगळे म्हणजे काय विश्वासाने तिला सगळा ऍक्सेस दिला होता ना. गेले आता 8 लाख रुपये. मालविका ताई काहीतरी करा ना प्लीज. आई असं नाही करणार. आई असं नाही करणार. आई 8 लाखाची काय, 8 पैशाची पण कधी अफरातफर नाही करणार. मालविका ताई प्लीज असं नका ना म्हणून. तुम्ही काहीतरी करा ना प्लीज. प्लीज मालविका ताई. शांत हो. आता तुला आणि बाळाला त्रास होईल, तू शांत हो. मला सगळ्यात टेन्शन आलंय ते तुझ्या दादांचं. त्यांना बरं नसतं ना ग. आता ही बातमी ऐकून आपल्या चाळीमध्ये नाचक्की झालीये बघून त्यांना काही अटॅक वगैरे आला नाही, येणार नाही त्यांना अटॅक. भीती वाटते ना ग. फॅमिलीची काळजी वाटतेच तुझ्या. आता तुमचा सगळा बिझनेस चालतो त्या चपात्यांच्या विक्रीवर. उद्या हॉटेलवाल्याने सांगितलं चोर साळवींकडच्या चपात्या आम्हाला नको, तर काय करणार? आणि चिन्याच्या कंपनीत हे सगळं कळलं आणि त्याची नोकरी केली तर काय होणार आहे? मला भीती वाटायला लागली आता सगळी. आणि नलू मावशीने घेतलेले 8 लाख रुपये किती दिवस पुरणार ना? नाही, आई नाही चोरी करणार. आईने नाही केली चोरी. आई अजिबात चोरी नाही करणार. आईने काही नाही केलंय. नाही, आता ती चोरी नलू मावशीने केली नाही, ती पैशांची बॅग नलू मावशीने घेतली नाही, तर मग 8 लाखांची ती पैशांची स्पेशल बॅग गेली कुठे? आईने काही नाही केलं. हा, तुझी बॅग आहे ना? ही तुझी बॅग आहे. ₹8 लाख ह्या बॅग मध्ये आहे. ह्या पैशासाठी तू नरूला पोलीस स्टेशन का बघतीस? तू का बघतीस अशी तू? अगं ही बट सॉरी सर. येस सर. नाही सर, सोडतो सर. नाही रात्री अरेस्ट करायला नको होतं. चुकी झाली आमची सर. सॉरी सर. हा सोडतो. जय हिंद सर. त्या नलिनी साळवींना सोडून द्या. तुमच्या सह्या लागतील. हो. माझी बहीण असून सुद्धा माझ्या सासरच्या माणसांशी अशी कशी काय वागली ताई? इन ह्युमन. इतका खोटारडेपणा.
आई बोल. आम्ही झालोच आहे इथनं निघतोय. नलू मावशीला बेल. हॅलो ओम. आई काय झालं? ओम तू 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 लवकरात लवकर हॉस्पिटलला ये. अरे स्वीटू स्वीटू. मगाचपर्यंत ओम खानविलकर फोन करत होता. रॉकीचा जीव चाललाय. करा करा फोन करा. मी काय फोन उचलणार नाही. शोधा. ती स्वीटू सापडत नव्हती तर तहान भूक सगळं विसरून ओम तू तिला शोधायला गेला होतास ना. खूप त्रास झाला होता तुम्हाला सगळ्यांना. आता मला पण शोधा. मला सुद्धा तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आणि सापडली तरी घरी नाही येणार. मम्मा तू खूप इन्सल्ट केलास माझा. माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागायची, लोटांगण घालायचं, मग मी तुला माफ करेन. आणि त्या स्वीटूला तू बिलकुल माफ नाही करणार. त्या ठप्पीमुळे माझ्या आयुष्यात ही परिस्थिती निर्माण झाली. नो. तिला तर आता मी खूपच त्रास देणार आहे. खानविलकरांच्या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. Oh my God, guys, you just can't stop calling. Switched off. शोधा शोधा मला अजून शोधा. ओम अरे भाई. चूक केलीस तू स्वीटू. खूप मोठी चूक केलीस. कुणालाच सांगितलं नाहीस तू. ओमला, घरच्या मोठ्यांना, भाऊजींना, मालविका, रॉकी कोणाला तरी सांगायला हवं होतं. बरं चल त्यांना नाही सांगितलं. तुला असं वाटलं असेल की त्यांना काळजी वाटेल, त्यांना टेन्शन येईल, पण आम्हालाही सांगितलं नाहीस. मला, दादांना. शकूचं आणि माझं नातं काय आहे हे माहिती आहे ना तुला स्वीटू. अगं विहिणी आम्ही नंतर झालो, पण आधी ती माझी मैत्रीण आहे. ती बालपणीची मैत्रीण आहे. ती माझी बालपणीची जीवलग मैत्रीण आहे. ती तू गप्पा बसलीस तू काहीच बोलली नाहीस. माझ्या शकूवर काय वेळ आली बघतेस ना. हे कधी ना कधी असं होणार हे माहित होतं ना तुला. त्या दिवशी घरी आलीस, मी शकूला नको नको ते बडबडले. तू शांत उभी होतीस तिथे. आमच्यातले गैरसमज दूर कराविषयी वाटले नाही तुला. अहो परमेश्वर, मी माझ्या शकून काय काय बोलले तिला. तिला त्रास झाला असेल ग. माझ्या शकूचं मन दुखावलं असेल ग. मी चुकत गेले, मी बडबडत गेले. तू फक्त उभी होतीस. चुकलीस तू स्वीटू, चुकलीस. बरं माझं सोड ग. आई काय आता परकी झालीये, पण ओम तू नवरा आहे ना तो तुझा. तुला कळतंय का स्वीटू. त्याची आई मरणाच्या दारात उभी आहे. तू तिला काही नाही सांगितलं.
बिटू, ओम जर तुझ्याशी असं वागला असता, तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली असती तर चाललं असतं तुला? सांग ना, चाललं असतं तुला? उद्या जर माझी अशी अवस्था झाली असती आणि मी अशी मरणाच्या दारात उभी राहिली असते आणि ओम बस तुला कळत नाहीये, तू खूप मोठी चूक केली आहे. नलो पुरे. आता स्वीटूची काळजी वाटते म्हणून धावत पळत आपण इथे आलोय. नाही, आपण ऑपरेट केलंय त्यांना, ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय. पण हे बघा, आत्ता आपण काहीच सांगू शकत नाही. ओके ओके. लेट्स सी. ओम, काय झालंय? शकूला काय झालंय? डैडी, मम्मी जी को ना ब्रेन में क्लॉट हुआ है डैडी. पिछले 6 महीने से इलाज चल रहा था पर मम्मी जी ने किसी को नहीं बताया. काय? अभी जब बेहोश हुई ना तभी हमको पता चला और फिर ऑपरेट करवाना पड़ा. 6 महिने ट्रीटमेंट चालू होती तिची, पण कुणाला बोलली का नाही ती? नहीं पता डैडी जी. इतकी वर्ष एकत्र काढली मी आणि शकून, पण इतकी मोठी गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तिला. का? मी तिचा कोणीच नाही. कुठे कुठे कमी पडलो मी? डैडी जी, आप शांत हो जाइए. देखिए, रो के कोई फायदा नहीं है. मम्मी जी ने किसी को बताया नहीं, सिर्फ स्वीटू को मालूम था. ओम, हे काय होऊन बसलं रे? डॅडी, हे बघा, जे झालंय ते आपण फेस करायचंय ना. तुम्ही शांत व्हा प्लीज. आईची झाली सर्जरी, तिला आता ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय. शी विल बी फाईन. ओके. तुम्हाला राग आणि आश्चर्य अशा लोकांचं वाटतंय ज्यांनी आपल्यापासून हे लपवून ठेवलं. शकू, काय ग? चिडलीस माझ्यावर? हा, खूप बोलले ना मी. चुकले ग मी, खरंच चुकले, खरंच चुकले. ऐक ना शकू, डोळे उघड ना, डोळे उघड ना राजा. हे बघ, मी आले, नलू आली, तुझी नले. खूप दुखावलं ना मी तुला शकू, खूप दुखावलं ना. चुकले ग मी. उठ ना, त्यासाठी उठ ना शकू. तुझ्या समोर बसून तुझी माफी मागायची, सॉरी बोलायचंय. मग मी सॉरी बोलणार आहे. यापुढे 100 वर्ष फक्त मी सॉरी बोलणार आहे. उठ ना, माझ्यासाठी उठ ना शकू. प्लीज उठ ना शकू, माझ्यासाठी उठ ना. स्वीटी, तू रडू नको. अच्छा नाही काय यार, खरं सांगायचं ना तर खरंच चूक केलीस तू. खूप मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवलीस. यामागे तुझी बाजू असेल आहे आणि ती बरोबरी आहे. तरी सुद्धा शकुताईंचा एवढा मोठा आजार त्यांपासून लपवून खरंच चुकलीस तू बा. मला माहितीये दादा, सगळे रागावलेत माझ्या. नाही ग, राग आला ना तर समजावून तो दूर करता येतो.
पण ही सगळी माणसं ना आतून तुटली आहेत. दुःख झालंय त्यांना, त्रास होतोय त्यांना. हा राग नाहीये, संताप आहे तुझ्याबद्दलचा. त्या आजाराची कल्पना तू त्यांना दिली नाहीस आणि शकुताईंचा हा एवढा मोठा आजार, त्यातून माणसं ना मनातून तुटली आहेत बाळा. मनावर अशी खोल जखम झाली आणि ती भरायला वेळ लागणार बा. चला फास्ट, डॉक्टर शानबाग बोलवतात, इमर्जन्सी आहे. डॉक्टर डॉक्टर Oh God, he's losing her pulse. Oh my God, इंजेक्शन घ्या. आई 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 सावरा स्वतः. ओम शांत हो. नलूच्या आईला सुद्धा काय येत नाहीये. येईल येईल. बघ ना डॉक्टर प्रयत्न करतायत ना. ओंकार, अशा वेळी आपण खंबीर राहायला हवं. ओम, आपल्या शकूला काही होणार नाही. सगळ्यांच्या प्रार्थना तिच्या सोबत आहे. हो आहेत ना. डॉक्टर, हाऊ इज शी? ते अजिबातच रिस्पॉन्ड करत नाही. पल्स खूपच वीक आहे. ही इज व्हेरी क्रिटिकल मिस्टर खानविलकर. काय? हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, बट वी आर ट्राईंग अवर बेस्ट. शकू आई, काही नाही होणार मावशींना. सगळं ठीक होईल. अब ठीक होगा, मम्मी को कुछ नहीं होगा. मला तुला सांगायचं होतं, पण मला शकू मावशी सतत अडवत राहिल्या. तुम्हाला ही गोड बातमी सांगितल्यापासून प्रत्येक क्षण मला भरभरून जगावासा वाटतोय ग. असं वागलीस तू स्वीटू? का लपवलंस तू सगळं? तुला कधीतरी कळेल ओम, मी चुकले नाहीये. माझा नाईलाज होता.